आणि एकविरा स्पोर्ट्स नागले एक हाय व्होल्टेज मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण याच दोन संघादरम्यान आपण पालनापाड्याच्या मैदानावरती क्वालिफायरचा मॅच आपण बघितला होता आणि त्या मॅच मध्ये राजावली या संघाने तो सामना जिंकला होता. बघा एका धावेने तो सामना तिकडे जिंकला होता राजावली ब या संघाने. आणि पुन्हा एकदा या मैदानावरती हे दोन संघ इथे समोरासमोर आलेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रतीक भाविश पाहतोय भाविश मोकाशी पहिले षटक हाताळतोय. स्ट्राईक वरती आपण प्रतीक याला पाहतोय प्रतीक जाधव पहिला चेंडू. नो चेंडूची हाताळणी झालेली आहे. पहिला चेंडू नो टाकला गेलाय नो बॉल आणि नो बॉल वरती एक धाव देखील पूर्ण केली गेली. म्हणजे या दोन धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या 2. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता फलंदाज भूमितकडे. चला सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ खर्च करू नका. डीप मध्ये आपण पाहतो या शतरक्षक तैनात केले गेलेत. भूमीत या फलंदाजाकरता फ्रीटचा चेंडू सरळ बॅटने हा फटका खेळला गेला. शतरक्षक येतो तिकडे मात्र चेंडू थांबत नाही आहे. चेंडू सरळ वेगाने तिकडे बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 4 धावन करता. यंग मराठा दांडेकर पाडा संघाला विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पाहतोय चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन द बोर्ड. भाविश मोकाशी थोडासा महागडा ठरत असताना इथे पाहतोय चेंडूला सोडून दिलंय भूमीत याने. कारण हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर हाताला गेला होता. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा चेंडू या षटकात टाकले जात आहेत. आता मात्र कमबॅक झालाय. कमबॅक केलाय या षटकामध्ये आता भाविश मोकाशी आणि राजावली ब आणि एकविरा स्पोर्ट्स नागले अशा दोन संघादरम्यान हा मॅच पाहतोय. बघा मिडॉन मध्ये तिकडे शतरक्षक होता. शतरक्षण खराब झालं त्याचा फायदा उचलला. एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि या सिंगल धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 3. इथे आपण पाहतोय टायमिंग झालेला आहे. शतरक्षक तिकडे जज केला होता मात्र जजमेंट खराब. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू आहे आणि फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. प्रतीक जाधव याने ठोकलाय षटकार. 6 धावा. फुलटा चेंडूची मेजवानी होती. दोन्ही हाताने स्वीकारलेली आहे. प्रतीक याने पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. इथे पण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक
हे संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उमेश आलाय. थोडीशी घाई करायची, जास्त होईल खर्च करू नका विनंती असेल. उमेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती असेल भूमित. फुलटा चेंडू आहे भूमित करता. चेंडूला लॉंगर मध्ये खेळून काढलाय. शतरक्षक आयडी मध्ये चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. बघा चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फुलटा चेंडू लॉंगर मध्ये खेळला होता हा चेंडू आणि एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता 17 या आकडावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. एक बिग फाईट, एक बिग मॅच आपण पाहतोय. ऐमरुद्वी राजावली ब आणि एकविरा स्पोर्ट्स नागले या दोन संघादरम्यान. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. या 2 धावा असेल का पंच? यस, थँक्यू. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 19 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय की हा चेंडू निर्धावित आणि दिसतोय. इथे बघा पुन्हा एकदा धुरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे. ते बघा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडू आता फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता. या चौकाराने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. 23. साईडला हा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आयडी मध्ये एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेली.
या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट झालेला आहे आणि पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद असेल. विकेट. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉल ट्रॅक वरती सज्ज झालाय. तो म्हणजे पंकज. इथे बघा पहिला चेंडू इथे बिमर हाताळलाय. बघा पहिल्या षटकात देखील पहिल्या बॉलवरती नो आला. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवरती नो आला आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय इथे आपण पाहतोय खूप चांगला फटका. चेंडू सरळ निघून गेला आमच्या समालोचन कक्षामध्ये. 6 धावन करता. जसा उंबराचे झाडाचा टाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तर पानाचा वालू नाचून नाचून पुताल. थँक्यू डीजे. मला रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. फलंदाजी करणाऱ्या टीमने रेफर केलेला आहे. चला भाऊया या अगोदर बिमर चेंडू टाकला होता. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. हा षटकार आलाय आणि या षटकाराची धावसंख्या आता थोडीशी वेग पकडत असताना आणि पुन्हा एकदा बिमर चेंडू घोषित केलाय आणि चुकी झालाय. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा आलाय चौकार. Alright, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, clap,
तर गोलंदाज चेंज केला गेलाय कारण 2 बिमर टाकलेत. फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडूला बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढला गेलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 39 या आकड्यावरती 39. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतो या फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. चेंडू सरळ तिकडे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. या 2 धावा मिळतील. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या आता 41 या आकड्यावरती. चेंडू टाकून सले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. प्रतीक आपण पाहतोय जो चांगल्या टच मध्ये इथे आपल्याला दिसलाय. पुढे सरसावून सरळ बॅटने हा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि बघा चांगला झेल देखील तिकडे पकडला गेलाय. उमेश होता आणि उमेश याने हा झेल पकडलाय. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर इन झालाय. सिद्धेश जाधव आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेला आहे आणि सिद्धेश करता हा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 41. इथे बघा चांगली सुरुवात. इथे गोलंदाज प्रशांत याने केलेली आहे. डॉट बॉल. इथे बघा चेंडूला फोर्स केलाय लवेश याने आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका खेळलाय. ठोकलाय. षटकार. 6 धावा. फुलटा चेंडू आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार लवेश भोईरच्या बॅट मधून निघालाय. 6.
एकदा उडवलाय. मात्र हा चेंडू आता पाहूया कुठे निघून गेलाय. तर पंचाने सांगितलं की डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. फुल टॉस चेंडू इथे आपण पाहतोय विनोद चेंडूच्या खाली येतोय. आणि बघा जजमेंट खूप चांगला आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे लवेश भोईर. Exclusive remix. Vishal. DJ. हनुमान येतोय. हनुमान जाधव आपण पाहतोय न्यू बॅटर. लेफ्टी फलंदाज आहे. लेफ्टी बॅटर आहे. ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आणि बघा जजमेंट खूप चांगलं होतं. आणि झेल इथे पकडला गेलाय. धावसंख्या झालेली आहे 55-56 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. Transfer. Water. Look and feel. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलंग पे मुझे हाथ से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलंग पे थँक्यू डीजे. आता जी सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय दर्शन गोराणे 444 नागले या संघामध्ये सोल्ड झालेले आहेत. बघा दर्शन गोराणेसाठी मोठी बातमी की दर्शन गोराणे 444 नागले या संघामध्ये सोल्ड झालेले आहेत. पिंट्या दादांचा हा संघ. आता नितेश टोकरे देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅटर देखील आपण पाठवून द्या लगेच. हिमांशू तुंबडा जर आले असतील तर संपर्क साधायचा आहे. हिमांशू
हॅलो हॅलो षटकार पहिले पहिले बोलावर षटकार आलेला आहे. किशोर पहिले चेंडूवर ते आक्रमण केलेलं आहे. 6 धावा ठोकलेल्या आहेत. प्रथम गोलंदाज सिद्धेश हॅलो दुसरा चेंडू घेऊन जाताना सिद्धेश बॉल टाकलाय तसंच उचललाय. काय आहे कॅच आहे का षटकार आहे. 6 6 धावांसाठी षटकार गुड शॉट. खूप चांगला खेळतो किशोर. पुढचा बॉल हॅट्रिकचा बॉल आहे. षटकारांची हॅट्रिक होईल का. खूप चांगली फलंदाजी किशोर. सिद्धेशीवर खूप घाणेरडी राहिलेली आहे. तिसरा चेंडू बघूया फटका खेचलाय ऑफ साइडला. बॉल जातो आणि पहिली धाव खेचली. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 14. 3 चेंडू 14 धावा. पहिले बोलावर षटकार दुसरे बोलावर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा खेचलेल्या आहेत. चौथा बॉल सिद्धेश यांचा. बॉल टाकलाय तसंच उडवलाय. काय आहे 6 धावांसाठी षटकार. खूप चांगली बॅटिंग करतो किशोर आणि खराब गोलंदाजी सिद्धेश यांची. खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी किशोर मास्तर. 4 चेंडू 20 धावांवर खेळतो किशोर. पाचवा चेंडू घेऊन जातो सिद्धेश. रामदेवाचा विकेट आणि बॉल टाकलाय तसंच नेलाय. काय आहे 6 धावांसाठी षटकार गुड शॉट. खूप चांगली फलंदाजी करतो किशोर. खूप म्हणजे खूप. आतापर्यंत 4 षटकार ठोकल्यात. 4 षटकार आणि 2 धावा. 26 धावांवरती खेळतो किशोर. षटकातला शेवटचा चेंडू बघूया षटकार जाईल का काय जाईल. सिद्धे यांच्या माध्यमातून किशोर टपून रिले बोलावरती आणि बॉल टाकलाय तसंच. काय आहे डिक्लेअर आहे का नाही. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगली बॅटिंग करतो किशोर. पहिले षटकार 30 धावा. खराब गोलंदाजी झालेली आहे. 18 चेंडू 26 धावा. लवेश गोलंदाज
लवेशला खूप चांगली गोलंदाजी करायला लागेल. उमेश, बॅटमन उमेश आहे. लवेशचा पहिला बॉल, बॉल टाकून झालाय. खूप चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डोट आलेला आहे. असे डोट राहिले ना मग तुमच्या हातात मॅच राहील. पहिलेच वरीत 6 बॉलात 30 धावा घेतलेल्या होत्या. लवेश यांचा दुसरा चेंडू. लवेशने बॉल टाकलाय. ओहो, बायची सुरुवात 1 भेटणार. चेंडू टाकलाय तसं डोक्यावर जाऊन आदळलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. सुंदर कमबॅक केलेला आहे लवेश यांनी. तिसरा चेंडू लवेश यांच्या माध्यमातून आणि बॉल टाकलाय आणि 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावासाठी समाधान मानतो किशोर. किशोर स्ट्राईकला. चौथा चेंडू आणि इकडे वीड विकेटला मारलाय. पत्तिक येतो. एकच धावावर समाधान मानतो किशोर. धाव संख्या झाली ती 34 आणि 5वा चेंडू घेऊन जातो. 5वा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी करतो. 35 धावा. लास्ट चेंडू किशोर. लास्ट चेंडूवर काय मोठा फटका येईल का? नाही, डोक्याच्या वरून बॉल गेलेला आहे. एकच धाव. धाव संख्या झाली ती 36. लवेश भोईर खूप चांगली गोलंदाजी करतो. दुसरी वर कंप्लीट झालेली आहे. बारा मध्ये 20 धावा गरज आहे. प्रतीक जाधव तिसरा गोलंदाज. त्याला प्रतीकसारखी प्रत्युत्तर द्यायला लागेल पुढच्या संघाला. 10 धावा रोखण्याचा काम करायला लागेल प्रतीक जाधव यांना. 12 चेंडू 20 धावांची गरज. किशोर स्ट्राईकला. खूप चांगली बॅटिंग करतो किशोर. आणि प्रतीकने पहिला बॉल टाकलाय. हो, सुंदर यॉर्कर बॉल डॉटच्या स्वरूपात. अशीच प्रतीक यांना प्रत्युत्तर द्यायला लागेल पुढच्या सामन्याला.
दुसरा चेंडू प्रतीक यांचा, प्रतीक जाधव, बॉल टाकलाय तसंच उडवलाय, काय आहे 6 धावांसाठी गुत्ती शॉट, षटकार. प्रतीक यादव षटकार ठोकवला लागलेला आहे किशोर यांनी. खूप 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 सुंदर फटका आहे, बिग शॉट. खूप चांगली गोल फलंदाजी करतो किशोर. तिसरा चेंडू प्रतीक यांचा, तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू, चेंडूला उत्तर दिलेला आहे 6 धावांसाठी गुत्ती शॉट, बिग शॉट, षटकार. मेजवानी. खूप चांगली फलंदाजी करतो किशोर. आता मात्र 8 धावांसाठी आवश्यकता. 2 बॉल, हॅट्रिकचा बॉल आहे पुढचा. षटकार बसतोय का? षटकार मारले तर माझ्याकडून 2 रुपयाचा चेक. चौथा चेंडू प्रतीक जाधव, प्रतीक जाधवने बॉल टाकलाय तसेच नेलाय 6 धावांसाठी षटकार. हॅट्रिक किशोर. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. किशोर खूप चांगली फलंदाजी करतो. रिव्ह्यू घेतले का? बॅटमॅनने रिव्ह्यू घेतलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. रन सॉरी 2 धावेची आवश्यकता आहे. फिफ्टी पूर्ण झालेली आहे. 5वा चेंडू ऑफ साइडला उडवलेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मॅच फिनिश. किशोर भावा बॅट वरती करून दाखवा. 50 पूर्ण. बरोबर. चांगली फलंदाजी करतो किशोर आणि 2 धावांसाठी मॅच फिनिश केली. हारलं. आई माऊली राजावली बी. वेल डन. कासावडी संघाचा कर्णधार टॉस उडवण्यासाठी यावे. चला कासारवडलेली टीम आपण टॉस करण्यासाठी आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चला कुंदन आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे आणि किशोर मॅन ऑफ द मॅच. एकतर्फा सामना त्याने आपल्या बाजूने फिरवलाय. किशोर ठरतो या सामन्याचा सामनावीर. किशोर या लगेच. हॅलो. राजावली संघांनी इथे आयडी विसरलेले आहेत त्यांच्या.